प्रभू महाराज की जय। आज रोजी आपण रिद्धपूर येथील हरिराज बाबा बिडकर महंत हरिराज बाबाजी बिडकर यांच्या देवपूजा वंदनाला वंदन करत आहे। रिद्धपुरातील ही देवपूजा अशा प्रकारची आहे। श्री चक्रधर स्वामी की जय। आदरणीय पूजनीय श्री हरिराज बाबाजी बिडकर यांच्या कुलवंदनाला फार फार दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। रिद्धपूर येथील महंत हरिराज बाबाजी बिडकर, दंडवत प्रणाम। आदरणीय पूजनीय कैवल्यवासी श्री डोळसकर बाबाजी यांचं हे वंदन रिद्धपुरातील हे वंदन आहे। या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। डोळसकर बाबांचं वंदन। दंडवत प्रणाम। आदरणीय पूजनीय श्री शेवातकर बाबाजी यांचे कुलवंदन या ठिकाणी आपण आता वंदन करत आहोत, पाहत आहोत। आदरणीय पूजनीय श्री शेवातकर बाबाजी यांच्या पिढीचं हे वंदन या ठिकाणी महत्त्वाचं मानाचं वंदन कळशी आहे आणि त्यानंतर या ठिकाणी प्रसाद वंदन आहेत। अत्यंत सुंदर अशी साजरी गोजरी मूर्त, छिन्नस्थळीची मूर्त आहे। या ठिकाणी माचोळी आदी कसोटीचा विशेष आदी प्रसाद वंदन। या संपूर्ण देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम। श्री चक्रधर स्वामी की जय। बाबाजींची पिढीचं वंदन, शेवातकर बाबांची मठातील देवपूजा। दंडवत प्रणाम। देवपूजेला खूप खूप दंडवत। रिद्धपुरातील भीमाबाई जामोदेकर यांची मठामध्ये असलेले हे त्यांची देवपूजा। या देवपूजेचं वंदन या ठिकाणी कोहळाचा वेल उपडणे हे स्थान आहे। या स्थानाच्या ठिकाणी ही प्रसाद वंदन देवपूजा फार अप्रतिम देवपूजा आहे। या ठिकाणची ही देवपूजा वंदन अत्यंत सुंदर अशा प्रकारची देवपूजा। लोहा तांब्याच्या बांधण्याच्या माळी, तसेच भोरी, शेवण, काष्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। वस्त्रप्रसाद हे सर्व या ठिकाणी आहेत। या मठातील देवपूजेला आपला खूप खूप दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। रिद्धपूरचे बाबा की जय। टेकाळीच्या स्थानाजवळ असलेले हे कोहळाचा वेल उपडणे स्थान या ठिकाणची ही देवपूजा आहे। दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। रिद्धपुरातील नंदलालजी कारंजेकर, रिद्धपुरातील सद्भक्त आणि परमार्ग सेवक नंदलालजी जावरकर यांच्या घरी असलेली ही अप्रतिम सुंदर अशा प्रकारची वस्त्रप्रसाद देवपूजा वंदन आणि हे वंदन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। फार अप्रतिम अशा प्रकारचं वंदन या ठिकाणी आहे। सुंदर अशी देवपूजा। या ठिकाणची देवपूजा या ठिकाणी कशी आली सांगतात? हे कृष्णराज कारंजेकर हे आमचे मोठे वडील होते। ते कारंजेकरीची शिष्य गादीची महंती होती आणि ते रिद्धपूरमध्ये जुने गोपीराज बाबा मुशाफिर होते, तिथं ते राहत होते। त्यांच्याकडून ते सरल्यानंतर ते आमच्याकडे येऊन थांबले आणि इथंच ते त्यांच्या त्या प्रसन्नाची देवपूजा। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। हो, सर्वांना दंडवत प्रणाम। खूप खूप दंडवत। देवपूजेलाही खूप खूप दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। श्री गोविंद प्रभू महाराज की जय। सुधीर भाऊ रुद्धपूरकर यांच्या घरी असलेली हे रिद्धपूरकर पिढीची देवपूजेची जुनी देवपूजेची पेटी
तांब्याच्या बांधणीचा ओटा, छिन्नस्थळीचा ओटा, आसन छिन्नस्थळी आणि या ठिकाणी लोहा तांब्याच्या बांधणीच्या माळी, विशेष महत्त्वाचा काष्ठगाठा, चिंतामणी ओटे, अप्रतिम वंदन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. त्यानंतर वस्त्रप्रसाद आहेत, अत्यंत महत्त्वाचे वस्त्रप्रसाद. आणि या वस्त्रप्रसादानंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ती सुंदर अशा प्रकारची माचोळी आहे, पिढीची माचोळी. आणि या ठिकाणी छिन्नस्थळीची मूर्ती. या ठिकाणच्या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. रिद्धपुरातील सुधीर भाऊ रिद्धपूरकर यांच्या घरी असलेले हे पिढीच्या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत. पूजनीय आचार्य प्रवर श्री गोपीराज बाबाजी नवे आणि श्री गोपीराज बाबाजी आचार्य प्रवर जुने यांच्या मठामध्ये असलेले हे कुलवंदन. या ठिकाणी कुलवंदन, या प्रसादवंदन आषाढी एकादशी निमित्त सर्वांना घडत आहे. चिंतामणी ओटा या मठातील फार प्रसन्नतेचा लोह बांधणीचा चिंतामणी ओटा, गाठे आणि या ठिकाणी ताम्रप्रसाद, या ठिकाणी ताटाचा विशेष या ठिकाणी आहे. यानंतर आपल्याला हे अत्यंत वंदनीय अशा प्रकारचं तांबोळाचा विशेष, कढीचा विशेष, वस्त्रप्रसाद, रिद्धपुरातील अत्यंत महत्त्वाचे प्रसाद या मठामध्ये पिढीचे वंदन आहे. आचार्य प्रवर श्री महंत गोपीराज बाबाजी यांच्या मठातील हे पिढीचं वंदन. या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. ही गोपीराज पिढीची मुख्य फुलारी मूर्त आहे. या ठिकाणी वस्त्रप्रसाद हा ताटाचा विशेष आहे, सर्वात मोठा विशेष प्रसादामधील असा हा श्री प्रभू बाबांचा स्वामींच्या संबंधाचा कास्य ताटाचा विशेष. माचोळी या ठिकाणी गुढ्याचा विशेष, श्री गुढा भव्य असा विशेष आहे. संपूर्ण आपल्या हातामध्ये मावेल अशा प्रकारचा हा विशेष गुढ्याचा विशेष, गव्हाळा गुढ्याचा विशेष, आसन छिन्नस्थळी आणि ही पिढीची मूर्ती. ध्वज, छत्र, चामर आदी असलेली चतुर्भुज पिढीची भोगरामची अत्यंत कलाकुसरीची मूर्त श्री गोपीराज कुलवंदनातील आपल्याला या ठिकाणी वंदन भेटत आहे. अशा कुलवंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. आषाढी एकादशी निमित्त हे वंदन या ठिकाणी घडत आहे. दंडवत प्रणाम. दंडवत. दशीनिमित्त भक्तगणांची रांग अशा प्रकारे लागलेली आहे. एका रांगेत सद्भक्त अत्यंत आदर्श घ्यावा अशा प्रकारच्या पद्धतीने देवपूजा वंदन करत आहेत. दंडवत प्रणाम. छोटं बालक आहे या ठिकाणी. दंडवत दंडवत दंडवत. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील सद्भक्त महाराज जय. रिद्धपुरातील आचार्य प्रवर महंत श्री वायंदेशकर मठामधील अशा प्रकारचा आम दंडवत प्रणाम. बाबांच्या मठातील कुलवंदन या ठिकाणी बाबाजी बसले आहेत, सर्वांना मार्गदर्शन करत आहेत. आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणचे प्रसाद वंदन आपल्याला दिसत आहे. आणि सर्व संत महंत आणि तपस्विनी आई प्रसाद वंदन करत आहेत. वायंदेशकर पिढीतील अत्यंत महत्त्वाचं हे विशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. चिंतामणी ओटा, अत्यंत महत्त्वाचे वंदन, शेवण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. लोह तांबे बांधणीचं पानं आणि भवरी, गुढ्याचा विशेष, अत्यंत महत्त्वाचा अशा गुढ्याचा विशेष. त्यानंतर आपल्याला ही पेटी दिसत आहे, काष्ठपेटी. एक प्रकरण अत्यंत सुंदर अशा प्रकारची काष्ठपेटी आहे बाळाण्याची. त्यानंतर गाठा आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर प्रसादवत आरशात त्या ठिकाणी ताटाचा विशेष आहे, तांबोळाचा विशेष आहे, महत्त्वाचा प्रसाद आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी वायंदेशकर पेढीतील दिसत आहे. वस्त्रप्रसाद, वस्त्रप्रसाद आहे वायंदेशकर पेढीतील वस्त्रप्रसाद. अत्यंत महत्त्वाचा प्रसाद वंदन. सर्व अमरावती जिल्हा तथा बाहेरून भागातून सद्भक्त आलेत. या ठिकाणी पोपळ फोडण्याचा विशेष आहे. पोमाईसाची छिन्नस्थळी आणि साधाईसाचा पोपळ फोडणा अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे प्रसाद वंदनाला, छिन्नस्थळीला आणि पोपळ फोड लोहाचे कडे आहेत त्यांना आपले खूप खूप दंडवत प्रणाम.
त्यानंतर या ठिकाणी आपल्याला माचोळी दिसत आहे. पिढीची माचोळी आहे, लोह तांबे बांधलेली अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही माचोळी आणि ही फुलारी मूर्ती. वैंदेश्वर पिढीच्या मठातील आपल्याला दिसत असलेला हा जो विशेष आहे, हा टेकाळीचा विशेष, महत्त्वाचा मानाचा विशेष. टेकाई अत्यंत महत्त्वाचा विशेष आला. या ठिकाणी टेकाईचा विशेष अत्यंत सुंदर आसन, शोभायमान अशा प्रकारचे आसन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी सद्भक्त मंडळी सर्व अमरावती जिल्ह्यातून संत महंत आचार्यगण या ठिकाणी प्रसाद वंदनाला येतात. आचार्य प्रवसी वैंदेश्वर पिढीतील या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. वैंदेश्वर पिढीतील अत्यंत महत्त्वाचं कुलवंदन, माचोळी आणि फुलारी वंदन आणि ही पोपळ फोडणं आसन छिन्नस्तर, या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत दंडवत प्रणाम. राऊळ सेवाश्रम या ठिकाणचं असलेली ही देवपूजा आचार्य प्रवर श्री विश्वनाथ बाबा कारंजेकर यांच्या पिढीतील यांच्या जवळील ही देवपूजा आहे. रिद्धपूर काशी क्षेत्र या ठिकाणची असलेली ही देवपूजा, या देवपूजेचं वंदन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. काष्टाचे गाठे, काष्टप्रसाद आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारचा शोभायमान असलेला हा काष्टप्रसाद, लोहप्रसाद, या ठिकाणी ताम्रप्रसाद, तसेच कर्दमप्रसाद, वस्त्रप्रसाद आदी सर्व वंदन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आचार्य प्रवर श्री विश्वनाथ बाबाजी कारंजेकर आणि या ठिकाणी मार्गातील अक्का या ठिकाणी सर्वांना देवपूजा वंदन घडवत आहेत. बाबाजींचं आसन, या ठिकाणी कुलवंदन, या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. बाबांच्या जवळील हे आत्मतीर्थाची विशेष या ठिकाणी असलेला हा महत्त्वाचा विशेष बाबांनी तायतळामध्ये अत्यंत व्यवस्थित आणि सुशोभित करून अशा प्रकाराने ठेवलेलं आहे. या ठिकाणचं पात्र, त्यांची विशेष अशी ही देवपूजा अशा रीतीनं या बाबांनी आणि सर्व मार्गस्थ मंडळींनी आषाढी एकादशी निमित्त आपल्याला कुलवंदन घडवलं. खूप खूप बाबांना दंडवत करत आहेत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. आचार्य प्रभू श्री बाबाजींच्या जवळ नित्यवंदनामध्ये असलेली छिन्नस्थळी आणि महत्त्वाचा मानाचा विशेष त्यांच्या आश्रमातील अशा या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. श्री भगतराज बाबांचा मठ, आचार्य प्रवर महंत श्री भगतराज बाबांच्या मठामध्ये प्रसाद वंदन आपल्याला दिसत आहे. या ठिकाणचं अप्रतिम अशा प्रकारची चिंतामणी ओटा, विटेचा ओटा, या ठिकाणची चिंतामणी ओटे अत्यंत कलाकुसरीनं मढलेले चिंतामणी ओटे, कळशी, भोवरी, माळा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणच्या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. सुंदर प्रकारचा गाठा, या ठिकाणचे काष्ट आपल्याला वंदनात दिसत आहेत. ताम्रप्रसाद, या ठिकाणचे अत्यंत कलाकुसरीचे असे प्रसाद आपल्याला दिसून येत आहेत. अत्यंत सुंदर अशा प्रसादाला खूप खूप वंदनाला दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. भगतराज मठातील एक पात्र अशा रीतीचे पात्र आहे. आणि यानंतर या ठिकाणची ही माचोळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि या ठिकाणची महत्त्वाची ही मूर्त, पिढीची मूर्त या ठिकाणी आहे. अशा या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. भगतराज बाबांच्या मठातील अशा प्रकारची ही देवपूजा आसन असणारं दिसत आहे. दंडवत. भगतराज बाबांच्या मठातील श्री दत्त मंदिर, दत्तमूर्ती आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे.
या ठिकाणची अशी ही तेजपुंज श्री प्रभू बाबांच्या संबंधाची असलेली ही दत्तमूर्ती आहे. देवघर आहे. दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. दंडवत. रिद्धपुरातील फुलारी मठामध्ये भक्तगणांची प्रसाद वंदनासाठी गर्दी झालेली आहे. दर्यापूरकर बाबांच्या मठामध्ये, फुलारी मठामध्ये श्री दर्यापूरकर बाबाजी आचार्य प्रवर यांच्या मठातील ही शिपाई बाबाची मूर्त अशा प्रकारची पूर्ण नमस्कारी मूर्त आहे. सुंदर कलाकुसरीची मूर्त परंपरेने या मठामध्ये आहे. अशा या मूर्तीला आपण खूप खूप दंडवत. त्या पाण्याचा मठ, शोधलेल्या पाण्याचा मठ, फुलारी मठ, फुलारी संस्थान दर्यापूरकर मठ, मोठा मठ अशा नावानं असलेला हा मठ. या मठाचा अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि या मठामध्ये असलेला पाटील बाबांचा विशेष, श्री प्रभू बाबांच्या संबंधित पाटील बाबांचा विशेष. त्यानंतर या ठिकाणी असले फुलारी वंदन, फुलारी वंदन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पाळण्यामधील फुलारी, बंगईमधील फुलारी अशा प्रकारानं पिढे परंपरानुसार या पाळण्यामध्ये फुलारीचा मान आहे. या ठिकाणी फुलारीच्या पाळण्यामध्ये हे विशेष या ठिकाणी ही मानाची मूर्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. छिन्नस्थळीची मूर्त, भोगरामची मूर्त असा हा पाळणा नेहमी हलत राहतो आणि देवाची पूजा अर्चा या ठिकाणी केली जात असते. आचार्य प्रवर श्री दर्यापूरकर बाबाजी यांच्या पिढीची व देवपूजा या ठिकाणी प्रसाद वंदन सर्व भक्तमंडळी करीत आहेत. वस्त्रप्रसाद, कर्दम प्रसाद, तसेच धातुप्रसाद आदी सर्व प्रसाद वंदन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. पिढीचं वंदन अत्यंत भरण्याचे जोड आपल्याला या ठिकाणी बाबाजींनी घडवलेला आहे. टोपऱ्याचा जोड बाबाजी यांनी या प्रसादाचा अभाव सांगितलेला आहे की हा टोपऱ्याचा जोड आहे. दोन्ही अवताराचा संबंधाचा भरण्याचा प्रसाद जोड आहे. टोपऱ्याचा प्रसाद याच्यामध्ये आहे. असा हा अत्यंत महत्त्वाचा आणि हे पोपळ फोडण्याचे विशेष रूपाचा प्रसाद आपल्याला दिसत आहे. हे ताटाचा विशेष ताट आहे, पोपळ फोडणं आहे. पूर्ण या ठिकाणी डोमेग्रामच्या दारवठ्यांचं लोह, काष्ट आणि ताट, पोपळ फोडणं आदी सर्व प्रसाद. आंबेनाथाचं तांबं आहे याच्यामध्ये. त्यानंतर तांबुळाचा विशेष, वज्रीचा विशेष, पोपळ फोडणं आणि आदी सर्व धातू या ठिकाणी नमस्कारी आहे. लोह आहे आणि तांबुळाचा विशेष आहे. अशा पवित्र पावन देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. कुलवंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. आषाढ एकादशी निमित्त ही प्रसाद वंदन सर्वांना बाबाजींनी घडवलेलं आहे. या ठिकाणी विराजमान आहेत. या बाबाजींना खूप खूप दंडवत प्रणाम. आचार्य प्रभू श्री दर्यापूरकर बाबाजी यांनी सर्वांना हा प्रसाद वंदनाचा लाभ घडवलेला आहे. खूप खूप बाबाजींना दंडवत प्रणाम. भक्तमंडळी या ठिकाणी रांगेमध्ये उभी आहेत. शिस्तीमध्ये सर्व प्रसाद वंदन होत आहे. दंडवत प्रणाम. राघोडे मंदिर या ठिकाणी असलेले अभयराज महानुभाव पंजाबी प्रतिष्ठान नागपूर द्वारा महानुभाव आश्रम रिद्धपूर या ठिकाणी असलेले कैवल्यवासी अभयराज बाबा पंजाबी यांचे हे देवपूजा वंदन आज आपल्याला 12 घोडे मंदिराजवळ दिसत आहे. या मंदिरामध्ये असलेले, आश्रममध्ये असलेली ही देवपूजा अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही देवपूजा वंदन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. माचोळी आहे, प्रसाद वंदन आहेत, अत्यंत महत्त्वाचे प्रसाद वंदन. लोह प्रसाद आहेत, काष्ट या ठिकाणी असलेले प्रसाद आपल्याला दिसत आहे. फार पुरातन प्रसाद. या ठिकाणची मूर्त. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. आज ही देवपूजा महंत देगावकर बाबा यांच्याकडे आहे. महंत कानराज बाबा देवपूजेला रिद्धपूरला आलेले आहेत. श्री कानराज बाबा साळकर. चला, बरे झाले देवपूजा ना? हो चालेल. दंडवत. तो बाजार चौकात आहे तिकडं.
ते कोल्हारी मंदिर जवळ आहे, कोल्हारी मंदिरच्या जवळ आहे. हां, तुम्हाला बाजार चौकात जा, कोल्हारी मंदिर जवळ, तिथून मग हनुमानाजवळ जायचं. हां हां, इकडून बाजार चौक. दंड. बरे आहे का रसी भाऊ? खुशाल आहे, बरेच दिवसानं आले भाऊ. काय तर नाही आलो मी काय पुष्कळ वेळा तिकडे नाही आलो, पण आज येणार होतो मी. या ना, आता मी देऊ थोडंसं व्हिडिओ काढतो सगळ्यांचा. येतो मी. हां, दंड. दंड. चला दंडवत. बरे आहेत ना सर्व? खुशाल आहे. सगळ्यांनी आपल्या मंदिरावर या. जंगी चहा ठेवलेला आहे, मस्त महत्वाचा चहा घेऊन घ्या. हां हां, यांना घेऊन या. हां, सगळ्यांना आशीर्वाद तुम्हाला. इथे या सर्व आपल्या मंदिरावर. आपलं मंदिर दादा आहे, जमा करा. दादा आहे, तुम्हाला बरोबर घेऊन जातो. एक ना, लीडर आहे तुमच्या. दंड. मी थोडा सगळ्यांनी उपजेचे एकत्र व्हिडिओ काढू राहिलो. चला दंड. 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 कधी आले? हो का? गोविंदरावदा बरे आहे ना? हो. रिद्धपुरातील महत्त्वाचं व्यक्ती श्री न्यायमुनीदादा पंजाबी यांच्या घरातील ही देवपूजा. या देवपूजेला खूप खूप दंडवत. 4 प्रसाद जोड आहेत यांच्याजवळ. न्यायमुनीदादा पंजाबी रिद्धपुरातील व्यक्तिमत्व. दंडवत प्रणाम. आचार्य प्रवर श्री यक्षदेव मठ या ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त देवपूजा सोडली नाही, परंतु या मठात भरपूर देवपूजा वंदन आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत. हे महालक्ष्मी संस्थान आहे या ठिकाणी देवपूजेला, आणि या ठिकाणी स्थानही आहे. या स्थानाला दंड. डॉक्टर साहेब तिवसा येथील प्रसाद वंदनासाठी आलेले आहेत. प्रसाद वंदन या ठिकाणी आपल्याला घडत आहेत, त्यासाठी सर्वांना दंडवत करत आहेत. दंडवत. दंडवत. त्यांच्या देवपूजा एकत्र. रवी भाऊ रिद्धपूरकर यांच्या घरी आपल्याला मुकुंदराज बाबा महंत, मुकुंदराज बाबा दर्यापूरकर, कैवल्यवासी महंत मुकुंदराज बाबा दर्यापूरकर यांच्या जवळील देवपूजा वंदन आपल्याला दिसत आहे. या ठिकाणचे अप्रतिम वंदन, चिंतामणी ओटा, नाना प्रकारची देवपूजा, काष्ट, गाठा दिसत आहे आपल्याला. या ठिकाणी माळी दिसत आहेत, काही कळशे आहेत, प्रसाद वंदन आहे. या ठिकाणी महत्त्वाची मूर्त आपल्याला दिसत आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. अप्रतिम कलाकुसरीची मूर्त, भोगरामची मूर्त. या ठिकाणची देवपूजा, या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. पूर्ण नमस्कारी मूर्त आहे. महंत काणेराज बाबा पंजाबी यांच्या जवळील ही देवपूजा. प्रसाद वंदन देवपूजा. आचार्य प्रवर महंत श्री कान्हेराज बाबाजी पंजाबी बाबाजी या ठिकाणी आहेत. प्रसाद वंदन, बाबांची देवपूजा, महत्त्वाचे विशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अशा या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आज रोजी आत लाईट आहे का? आणखी लाईट आहे ना, सांगा. लावा. हां हां. बसती का तुम्ही त्याच्यात? हां, फिरत नको. एक स्थिर लाव, स्थिर लाव. स्टील नाही लागत, फोकस आहे तो. राजेंद्र बेडकर उर्फ राजधर भाऊ, राजधर दादा यक्षदेव यांच्या घरातील हा देवपूजेचा विशेष. या विशेषाला खूप खूप दंडवत प्रणाम. अकरखेडा मोळ्यातील सद्भक्त प्रसाद वंदन. तसेच आज रोजी आपण आचार्य प्रवर संवत्सरकर बाबाजी
यांच्या मठामध्ये देवपूजा वंदनासाठी आलेलो आहे. दंडवत 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 दंडवत. वयोवृद्ध तपोवृद्ध श्री संवसरकर बाबाजी यांच्या ठिकाणी यांच्या मठातील असलेले प्रसाद वंदन देवपूजा. या देवपूजेला खूप खूप दंडवत. अशा रीतीची ही देवपूजा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. प्रसाद जोड या ठिकाणी गाठे. या ठिकाणी महंत रांजणगावकर बाबाजी या मठाचे व्यवस्थापन करत आहेत. हे प्रसाद वंदन आणि हे बाबाजींचं देवपूजेचं आसन. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. या ठिकाणी असलेली जुनी मूर्त आपल्याला पाहायला भेटत आहे. आज रोजी आपणाला या ठिकाणी हे प्रसाद वंदन दिसत आहे. हे सर्व प्रसाद वंदन दत्तराज बाबाजी बिडकर यांचं आहे. या ठिकाणी या घरात चंद्रशेखर भाऊ बिडकर, शरदचंद्र बिडकर आणि या ठिकाणी आहेत. यांच्या घरी हे प्रसाद वंदन तळेगाव येथील सद्भाव सावरकर देवपूजेसाठी आहेत. या ठिकाणी हा प्रसाद वंदन देवपूजा आपल्याला या ठिकाणी घडत आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत. प्रवर श्री तळेगावकर बाबाजी यांच्या मठात आपण देवपूजा वंदन करत आहे. प्रवर श्री तळेगावकर बाबांच्या मठातील हे वंदन आपण करत आहोत. या प्रसाद वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. तळेगावकर मठातील देवपूजा या ठिकाणी आपल्याला एकत्र दिसत आहे. या ठिकाणची ही देवपूजा अशा प्रकारची आहे. देवपूजेची अप्रतिम विशेष पुरातन देवपूजा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. वस्त्रप्रसाद भरण्याचे जोड या प्रसादाला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. बागडा घोडा येथील असलेला प्रसिद्ध असा विशेष पिढीतील वंदन. या ठिकाणी माचोळी अशी महत्त्वाची माचोळी आणि ही फुलारी मूर्त आसन छिन्नस्थळीची मूर्त. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. आषाढ एकादशीनिमित्त आपल्याला हे प्रसाद वंदन या ठिकाणी घडत आहे. तेकोपाध्यायाच्या आवारामधील हे स्थान वंदन महत्त्वाचं स्थान. देवाचं 60 वर्ष अवस्थानाचं हे स्थान आणि तिकोपाध्यायाच्या आवारातील 12 वर्षीय अवस्थानाचं स्थान. उडिवा अवस्थान. दंडवत प्रणाम. या स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम. सिद्धपुरातील खामनीकर मठ या मठामध्ये असलेला देवपूजा वंदन. या ठिकाणी ही देवपूजा वंदन आहे. खामनीकर मठ या ठिकाणची देवपूजा. या देवपूजाला खूप खूप दंडवत प्रणाम. पंडित बाबा खामनीकर यांच्या मठातील महंत पंडित बाबा खामनीकर देवपूजेला दंडवत. परमार्ग महानुभाव आश्रम महंत श्री परशराज बाबाजी कारंजेकर यांच्या मठातील हा देवपूजा वंदन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी देवपूजामध्ये ओटे, माळी, भवरी अत्यंत महत्त्वाचे विशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ताटाचा विशेष, काष्ट विशेष, वस्त्रप्रसाद, कर्दम प्रसाद आदी वंदन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. ताम्रप्रसाद, लोहप्रसाद, काष्टप्रसाद, गुढ्याचा विशेष, मुटकुळ्याचा विशेष, पात्रुली आदी विशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. दंडवत प्रणाम. बाबाजींची देवपूजा अशा प्रकारची आहे. या ठिकाणी पिढीचं वंदन, छिन्नस्थळीचा विशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. महंत जयराज बाबा कारंजेकर यांच्या मठामध्ये असलेले हे देवपूजा वंदन तपस्विनी, पूज्य तपस्विनी सुरेखा अक्का पंजाबी यांच्या स्वातंत्र्याचं वंदन या ठिकाणी आपल्याला जयराज मठामध्ये दिसत आहे. या ठिकाणी वस्त्रप्रसाद,
या प्रसादाला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. श्री यक्षदेव संस्थान अमनाय आचार्य श्री यक्षदेव बाबाजी यांच्या आश्रमामधील देवपूजा, फुलारी वंदन, या वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम. बाबाजींची देवपूजा या ठिकाणी आहे. याही मठात बरेच प्रसाद जोड आहेत. या प्रसाद जोडांना दंडवत, या देवपूजेला दंडवत. महंत मुरारमल बाबाजी यक्षदेव या ठिकाणी आचार्य श्री यक्षदेव बाबाजी यांना खूप खूप दंडवत प्रणाम. दयाळ मुनिदादा तळेगावकर यांच्या मठात दयाळ मुनिदादा तळेगावकर यांच्या मठातील हे प्रसाद वंदन. या प्रसाद वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. रिद्धपुरातील दयाळ मुनिदादा तळेगावकर आदर्श व्यक्तिमत्व दयाळ मुनिदादा तळेगावकर, दंडवत प्रणाम. श्री गोविंद प्रभू पंजाबी आश्रम, पंजाबी आश्रमातील ही देवपूजा वंदन. या ठिकाणी प्रसाद वंदन विद्याबाई आणि राजबाई यांच्या ठिकाणी असलेले हे पंजाबी आश्रमातील देवपूजा वंदन आपल्याला दिसत आहे. या देवपूजेला आपले खूप खूप दंडवत. रिद्धपुरातील प्रसाद वंदनाला नाना प्रकारचे प्रसाद वंदन या ठिकाणी आहेत. या देवपूजा वंदनाला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत. रिद्धपुरातील आदर्श व्यक्तिमत्व राजेंद्र भाऊ बिडकर या ठिकाणी पंजाबी आश्रमात यांना सहाय्यभूत आणि सदैव सेवेमध्ये तत्पर असतात. अशा यांच्या कार्याला खूप खूप दंडवत प्रणाम. रिद्धपुरातील सर्व तीर्थ मंदिर या ठिकाणी अन्नदानासाठी असलेले शेडमध्ये व्यवस्था. राट मठ देवस्थानतर्फे या ठिकाणी अन्नदान व्यवस्था साठी शेड, सर्वांना भोजन अन्नदान व्यवस्था या ठिकाणी दिसत आहे. अन्नदान व्यवस्था मंडळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. रिद्धपुरातील आषाढी एकादशीची यात्रा. राहुलमाई राहुलबाव या ठिकाणी श्री पैठणकर मठामधील देवपूजा वंदन प्रसाद व महंत श्री पैठणकर बाबाजी यांच्या मठामध्ये प्रसाद वंदन, यांच्या मठातील ही देवपूजा वंदन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या देवपूजेला आपले खूप खूप दंडवत प्रणाम. मुख्य फुलारी वंदन या ठिकाणी आहे. मठाची पिढीची मूर्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अशा या देवपूजेला खूप खूप दंडवत प्रणाम. राजमठाजवळ श्री पाचरावत बाबांच्या मठ, श्री पाचरावत बाबांच्या मठा देवपूजा. दंडवत, दंडवत.